ट्रस्ट तुझा, गुपित माझं, भाग 3. खूप वेळ स्वरा विराजच्या तोंडून निघालेल्या रिया या शब्दाचा विचार करत होती. ज्या गोष्टीची तिला भीती वाटत होती, तीच गोष्ट आता भरत होती. तिचं मन आतून दुःखाने हरलं आलं होतं. डोळ्यातून पाणी खाली येत होते, पण तिला सावरायला कोणीच नव्हतं. नेहमीप्रमाणे आजही तिने स्वतःला सावरून झोपायचा प्रयत्न केला, पण तिला झोप लागत नव्हती. ती तशीच बेडवर एका कोपऱ्यात पडून राहिली. काय स्वप्न पाहिली होती तिने आणि काय घडणार होतं तिच्या आयुष्यात याची तिलाही कल्पना नव्हती. ती फक्त मनात तिचं नातं सेफ राहावं म्हणून प्रे करत होती. आज स्वरा जरा लवकरच उठली. विराजला तिने टिफिन बनवून दिलं. नेहमीप्रमाणे आजही तो तिला जास्त काही न बोलता ऑफिसला निघून गेला. विराजचं वागणं स्वराला आणखीनच अस्वस्थ करत होतं. पण स्वराला आज काहीतरी करायचं होतं, म्हणून तिने तिचं सर्व काम आवरून घेतलं होतं. टिफिन विराज घेऊन निघून गेला आणि स्वराने काल मिलिंदने दिलेला त्याचा लॅपटॉप ओपन केला. ती आता ते लेटर असलेले फोल्डर अनलॉक करण्याचा प्रयत्न करत होती. पण काल पासवर्ड असल्यामुळे तिला ते फोल्डर ओपन झाले नव्हते आणि रात्रभर तिने यावरच विचार केला होता. तिला काहीतरी सुचलं होतं. पासवर्ड 4 अंकी नंबर होता. तिने एक एक अंक टाकायला सुरुवात केली. खूप वेळ नंबर टाकून झाल्यावर तिनं शेवटी देवाचं नाव घेऊन एक नंबर टाकला. पासवर्ड सक्सेसफुल नाव आलं आणि क्षणातच फोल्डर अनलॉक झाले. ती विराजची बर्थ डेट होती, जी विराजने पासवर्ड म्हणून वापरली होती. तिने पटकन फोल्डर ओपन केलं आणि समोर तिला जे दिसलं ते तिच्यासाठी भयानक होतं. तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्या फोल्डरमध्ये रियाने विराजसाठी लिहिलेली 4 लव्ह लेटर्स होती, जे की विराजने जपून ठेवली होती. तिने एक एक लेटर वाचायला सुरुवात केली. हे सर्व करताना तिने तिचं काळीज खूप घट्ट केलं होतं. तिच्या मनावर कितीतरी आघात होत होते. तिने ते लेटर वाचायला सुरुवात केली. विराज, तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करता येत नाही. तू जिथं आहेस तिथंही माझं घर आहे. पण तुझ्या आयुष्यातली ती नवीन नोकरी माझ्या आणि तुझ्यामध्ये एक अंधार आणते. तुझी प्रिया. त्या पत्रात त्या 4च ओळी होत्या आणि त्या 4 ओळी वाचून स्वरा आता रडू लागली. कारण रिया विराजवर अगदी मनापासून प्रेम करते हे त्या लेटरवरून स्वराला समजलं होतं. स्वराने मग तिचे बाकीचे आणखी लेटर पण वाचायला सुरुवात केली. काही पत्र वाचून झाल्यावर तिला समजलं की विराज आणि स्वरामध्ये प्रेम तर आहे, पण आणखी काहीतरी आहे, जे की त्यांच्या नात्यामध्ये चुकीचं घडत होतं. त्या लेटरमधून रियाची नाराजगी स्पष्ट दिसत होती. विराज का रियाचं ऐकत नव्हता हे रियाने त्या पत्रात कुठेच लिहिलं नव्हतं. शेवटचं पत्र स्वरा वाचत होती. त्या पत्रात रियाने एक वाक्य लिहिलं होतं, जे वाचून स्वराची विचारशक्ती तिथेच थांबली. त्या पत्रात रिया लिहिते की जर यापुढे माझं लेटर तुला नाही मिळालं तर समजून जा की हेच माझं शेवटचं पत्र आहे. त्यानंतर स्वराने खूप ठिकाणी रियाचे लेटर शोधले, पण तिच्या हातात काहीच लागलं नाही. म्हणजे रियाचं हे शेवटचं पत्र आहे, स्वराला समजलं होतं. पण मग आता सध्या रिया कुठे आहे, कोणासोबत आहे आणि रिया विराजसोबत नाही, तर मग ती विराजच्या मनात का आहे? विराजचं प्रेम रियावर होतं, तर मग त्याने नवीन नोकरी का जॉईन केली? का रियाला स्वतःपासून लांब केलं? स्वराच्या मनात आता प्रश्नच प्रश्न होते. याचं उत्तर फक्त एकच माणूस देऊ शकतो आणि तो आहे विराजचा ऑफिसचा फ्रेंड मिलिंद. स्वराने आता मिलिंदशी भेटायचा निर्णय घेतला. ट्रिंग ट्रिंग. मिलिंदच्या घरातील फोन वाजतो. हॅलो मिलिंद. नमस्कार, मी स्वरा, विराजची वाईफ. स्वरा म्हणते. तुम्ही? नमस्कार वहिनी साहेब. काय काम काढलं? मला तुमच्याशी एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. प्लीज नाही म्हणू नका. हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्या दोघांत थोडा वेळ बोलणं झालं आणि नंतर ते दोघे एका महादेवाच्या मंदिरात भेटायचं ठरवतात. दुसऱ्या दिवशी स्वरा मिलिंदला भेटायला जाते. मिलिंद अगोदरच तिथे स्वराची वाट पाहत उभा असतो. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. रिया कोण होती? स्वरा मिलिंदला विचारत होती. तिचे डोळे त्याच्या उत्तराची आस धरून होते. म्हणजे तुम्हाला आणखी सांगितलं नाही का विराजनं?
मिलिंदने हसत उत्तर दिलं. सांगितलं असतं तर मी एवढ्या लांब तुम्हाला विचारायला आले असते का? स्वराला आता मिलिंदचा रागच आला. पण ती स्वरा होती. तिला त्याच्या तोंडून सत्य उघडून घ्यायचं होतं. म्हणूनच ती त्याच्याशी बोलण्यासाठी तेवढा लांब गेली होती. मिलिंदने स्वराकडे पाहिलं. तिचे डोळे आग ओकत होते. आता गोष्ट शेवटच्या थराला जाऊ नये म्हणून मिलिंदने पण विषय जास्त ओढून धरला नाही आणि तो बोलू लागला. रिया आणि विराज यांचं एकमेकांवर प्रेम होतं. ते दोघे लवकरच घरी कळवणार होते. रिया अनाथ होती. तिचं विराजवर खूप प्रेम होतं. विराज लवकरच रियाविषयी घरी सांगणार होता. पण त्या दिवशी त्या दोघांमध्ये काहीतरी झालं आणि ती तेथून निघून गेली. आणि तिचा अचानक मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमागे तो अपघात होता की सुसाईड होतं हे अजून स्पष्ट झालं नाही. पण ही गोष्ट विराजच्या मनाला खूप लागली आणि या घटनेला तो स्वतः जबाबदार ठरवतो आणि आजही एकटा राहतो. मिलिंदच्या डोळ्यात सांगताना पाणी आलं होतं. स्वरा तिथेच एका कट्ट्यावर खाली बसली. तिने जे ऐकलं होतं ते तिच्यासाठी भयानक होतं. मिलिंदने तिला पाणी प्यायला दिलं आणि तो पुढे बोलू लागला. "वहिनी, मी विराजचा खूप जवळचा मित्र आहे आणि मी रिया आणि विराजचं नातं खूप जवळून पाहिलं आहे. मी रियालाही खूप चांगलं ओळखतो. 2 लव्हर्समध्ये छोट्याशा कारणावरून वाद होतच असतात. पण क्षुल्लक कारणावरून ती सुसाईड करेल, माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाही." रिया गेली हे फार वाईट झालं, पण तिच्यासोबत माझा मित्र पण अबोल झाला. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. वहिनी, प्लीज विराजला समजून घ्या. त्याला आता पहिल्यासारखं तुम्हीच बनवू शकता. मिलिंदने स्वराला विनंती केली. मिलिंद आणि विराजची दोस्ती पाहून क्षणभर स्वराचेही डोळे ओले झाले. रिया गेली या गोष्टीचं पण स्वराला वाईट वाटत होतं. कारण ती आज जिवंत असती तर कदाचित विराजने तिच्याशीच लग्न केलं असतं आणि हे दुःख स्वराच्या वाट्याला आलेच नसते. विराज अजून रियाला विसरला नव्हता तर मग त्याने माझ्याशी लग्न का केलं? लग्न करूनही तो मला स्वीकारत का नाही? स्वरा आता भावूक झाली. कारण विराजची आई खूप आजारी होती. त्या खूप मोठा आजार झाला होता त्यांना. त्यांची शेवटची एकच इच्छा होती. त्यांना विराजचं लग्न झालेलं पाहायचं होतं आणि आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने तुझ्याशी लग्नासाठी होकार दिला. पण सुदैवाने त्यांचं ऑपरेशन चांगलं झालं आणि त्या वाचल्या. आता स्वराच्या मनात विराजबद्दल काहीच गैरसमज नव्हता. आता तिच्यासमोर एकच गोष्ट होती, रियाच्या मृत्यूचं सत्य शोधून काढायचं. कारण जोपर्यंत विराज निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत विराज स्वराच्या विचारातून बाहेर येणार नाही. आणि जोपर्यंत तो बाहेर येणार नाही, तोपर्यंत स्वराला विराजचं प्रेम मिळणार नाही, हे स्वराला चांगलं समजलं होतं. "भाऊजी, तुम्ही माझी नकळत खूप मोठी मदत केली." स्वराने मिलिंदचे आभार मानले आणि ती घरी निघून आली. "हा घ्या मंदिरातील प्रसाद." स्वराने विराजच्या हातावर नारळ आणि पेढा ठेवला. विराजने पण गपचूप प्रसाद घेतला. "तुला रात्री माझ्यासोबत काय बोलायचं होतं?" विराजने स्वराला विचारलं. आता हीच योग्य वेळ आहे विराजशी रियाबद्दल विचारायची, स्वरा मनात म्हटली आणि तिने विराजला प्रश्न केला. रिया कोण होती आणि तिचा मृत्यू कसा झाला? स्वराच्या तोंडून रिया नाव ऐकून विराज स्तब्ध झाला. स्वरा सत्यापर्यंत गेला आहे हे विराजला समजलं होतं आणि ते जाणून घ्यायचा तिला पूर्ण अधिकार आहे. कारण स्वरा आता त्याची पत्नी होती म्हणून तो पुढे बोलू लागला. रिया रिया मेली नाही स्वरा, ती माझ्यामुळे गेली. मीच दोषी आहे तिचा. बोलताना वीराच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. त्याच्या घशाला कोरड पडली होती. रियाचं प्रेम त्याच्या डोळ्यातून ओसंडून खाली फरशीवर पडताना स्वरा पाहत होती. असं कसं? काय झालं आहे, की तू मलाही सांगू शकत नाहीस? काही गोष्टी आयुष्यात अशा पण असतात विराज, की त्या झाकून ठेवल्या तर त्या कधीच समोर येत नाहीत. स्वरा रागात विराजला बोलत होती. मला फक्त तुझ्या तोंडावरून सत्य जाणून घ्यायचं आहे. त्या रात्री जे काही घडलं होतं, तो अपघात होता की दुसरं काही? स्वराच्या डोळ्यात राग होता. तिचा आवाज वाढला होता. विराज थोडा वेळ शांत बसला आणि बोलू लागला. त्या रात्री आम्ही दोघांनी पण खूप वाद घातला होता. ती मला सारखं विचारत होती, "तुझं माझ्यावरच प्रेम खरंच आहे का? मला असं वाटतं की तू अजूनही मनानं फ्री नाहीस माझ्यासोबत, म्हणूनच लग्न पण करत नाहीस आणि आता तर तू लांब दुसऱ्या शहरात निघून जातोस. तुझ्या वागण्यावरून तर असंच समजत आहे की तुझं माझ्यावर अजिबात प्रेम नाही. तुला माझ्या फिलिंग्स, माझ्या भावना समजत कशा नाहीत? आय एम अलोन विराज."
मला एकटं-एकटं वाटतंय तुझ्यासोबत असून देखील. रिया खूप हायपर झाली होती. मी दुसऱ्या शहरात तिला सोडून जाऊ नये असं तिला वाटत होतं. पण मला त्यावेळेस माझं करिअर जास्त महत्त्वाचं वाटत होतं. मी तिचं म्हणणं समजून घेतलं नाही आणि मी नोकरी जॉइन केली. लेटर तिला दाखवलं. मी तिला समजून सांगायचा प्रयत्न करत होतो, की आताही काहीही होऊ शकत नाही. मला ही नोकरी जॉइन करावीच लागेल. पण ती त्या दिवशी खूप हार्ड झाली आणि तेथून रागात निघून गेली. जाताना ती तिची गाडी घेऊन गेली होती. थोड्याच वेळात मला फोन आला. रियाची गाडी एका जोरदार ट्रकला जाऊन धडकली होती. मी पटकन तिथे गेलो. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मी त्यातून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, पण ती वाचली नाही. त्या दिवशीपासून मला एकच गोष्टीची खंत वाटते, की कदाचित त्या दिवशी ती घरातून बाहेर पडताना मी तिचा हात हातात धरून तिला थांबवायला पाहिजे होतं. पण माझ्या लक्षात आलं नाही. मी तिला थांबवलं नाही. कदाचित त्याची शिक्षा मी आजपर्यंत भोगत आहे. तिचा अपघात झालाच नसता, तर तिच्या अपघात होण्यामागे मीच दोषी आहे. ड्रायव्हिंग करताना माझेच विचार तिच्या मनात असणार, म्हणून तर तिची गाडी त्या ट्रकला धडकली, असं बोलून विराज जोरजोरात रडू लागला. त्याने त्याच्या मनातील सगळं दुःख रिकामं केलं होतं. तो मनमोकळे स्वराजवळ रडत होता. मीच आहे का तिचा दोषी? स्वरा, मीच आहे का तिचा दोषी? तुला काय वाटतं? रियाला मीच मारलं का? तो मात्र लहान मुलासारखं स्वराला घट्ट मिठी मारून बोलत होता. स्वरा आता एक क्षणांसाठी स्तब्ध झाली होती. ती विराजच्या डोळ्यात बघत होती. स्वराचेही डोळे भरून आले होते. विराजचं रडणं पाहून तिचंही मन कासावीस झालं होतं. पण खूप मोठ्या संकटातून ती बाहेर आली होती. रिया कोण होती आणि तिचं आणि तिच्या नवऱ्याचं काय नातं होतं? या गोष्टीचं उत्तर आता स्वराला मिळालं होतं. स्वराने तिचे डोळे पुसले आणि तिच्या विराजचा हात हातात घेतला. तुम्ही जरी रियाला गमावलं हे सत्य असलं तरी पण एक सत्य अजून आहे, ते म्हणजे मी तुमची बायको आहे. रिया तर तुमच्या प्रेमाला मुकली, ज्याची शिक्षा तुम्ही आजपर्यंत स्वतःला देत आला आहात. पण आज तुम्हाला माझा हात धरून चालायचं आहे, मला सांभाळायचं आहे आणि हेच तुमचं खरं कर्तव्य आहे. नाहीतर पुन्हा आणखी एक चूक तुमच्या हातून घडू नये. माझं पण तुमच्यावर प्रेम आहे, जेवढं तुमचं रियावर होतं. देव ना करो जे रियासोबत झालं तेच पुन्हा माझ्यासोबत घडो. स्वरा बोलत होती. तोच विराजने तिच्या तोंडाला हात लावला. "नाही स्वरा, नाही. मी अगोदरच एक प्रेम गमावलं. आता मला दुसरं प्रेम गमवायचं नाही." असं म्हणून विराजने स्वराला जवळ केलं. "मला माफ कर स्वरा. मी तुला तुझ्या हक्काचं सुख देऊ शकलो नाही. पण एक गोष्ट खरी आहे, की मी आजपासून तुझा हात धरला आहे आणि मी नेहमी तुझ्यासोबत असणार आहे." स्वरा वीराच्या मिठीत सामावून गेली. पण अजूनही एक गोष्ट तिच्या मनात होती, की खरंच रियाच्या मृत्यूमागे विराज दोषी होता, की अजून दुसरंच काही? तिच्या आयुष्यासोबत घडलं होतं, तो अपघात झाला होता, की कोणी घडवून आणला होता? रात्री झोपताना स्वरा पुन्हा रियाच्या लेटरचा विचार करू लागते. त्यात तिने शेवटचं एक वाक्य लिहिलं होतं, की कदाचित यापुढे माझं पत्र नाही आलं तर हे माझं शेवटचं पत्र समज. या वाक्यावर स्वरा आता विचार करत होती. रिया शेवटचं पत्र समज असं का म्हणत होती? रियाला माहीत होतं का, की तिचं आयुष्य थोडंच राहिलं आहे ते? आणि जर हो, तर कोण असेल रियाच्या मार्गावर आणि का? हा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा होता. दुसऱ्या दिवशी विराज ऑफिसला निघून जातं. स्वरा घरातील जुना फोटो अल्बम पाहत बसलेली असते. काही विराजचे फोटो होते, ते पाहून ती गालातच हसत होती. पण एक फोटो असा होता, त्यात विराज आणि रिया होतेच, पण रियाच्या बाजूला अजून एक व्यक्ती उभी होती. अरे हा कोण? विराजने कधीच सांगितलं नाही या व्यक्तीबद्दल, स्वरा मनातच म्हणाली. आणि तिने या फोटोतील व्यक्तीबद्दल मिलिंदला विचारायचं ठरवलंय. स्वरा मिलिंदला त्याच ठिकाणी भेटते, जिथे अगोदर पण ते दोघे भेटलेले असतात. "भाऊजी, हा फोटो बघा. हा तिसरा माणूस कोण आहे?" स्वरा मिलिंदला विचारते. "अरे, हा तर तो आकाश आहे." मिलिंद थोडं गोंधळून बोलतो. "आकाश? कोण आकाश?" "विराजचा कॉलेज फ्रेंड." "आकाश? कोण आकाश?" "विराजचा कॉलेज फ्रेंड. पण त्याच्या आणि रियामधली बॉन्डिंग थोडी जास्तच जवळची होती." "म्हणजे?" रियाने एकदा विराजला सांगितलं होतं, की आकाश तिचा चांगला मित्र आहे. पण विराजच्या मनात आकाशविषयी संशय होता आणि त्यावरूनही बरेच वाद झाले होते त्यांच्यात. मिलिंद पुढे बोलतो, "एके दिवशी मी विराजसोबत पार्टीला गेलो होतो. तिथे रिया आणि आकाश पण दोघे होते. ते दोघे हसत पार्टी एन्जॉय करत होते.
विराजला मात्र रियाचं आकाशसोबत हसणं आवडत नव्हतं. तो त्या दोघांकडे रागाने पाहत होता. "रिया, तू मला सांगत आहेस की आकाश तुझा फक्त एक मित्र आहे. पण तुला असं वाटतं का की मला काहीच समजत नाही?" विराज रागात म्हणाला. विराजच्या बोलण्यावर रियाला पण राग आला. "तुझ्या अविश्वासाने माझा जीव घुटमळत आहे. तुझ्या मनात माझ्याविषयी अजूनही शंका आहेत. म्हणजे माझं प्रेम कमकुवत होत आहे. आपलं नातं अजून कमकुवत आहे. ते आणखी स्ट्रॉंग झालंच नाही. या नात्याचा काय फायदा आहे विराज?" रिया पण विराजला रागात बोलली. मिलिंदचं बोलणं ऐकून स्वरा विचारात पडते. ती आकाशविषयी विराजकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करते. रात्री विराज घरी आल्यावर स्वरा त्याला विचारते की "तू मला आकाश आणि रियाच्या नात्याविषयी कधीच काही सांगितलं नाहीस. त्या दोघांमध्ये काही होतं का?" "आकाश माझा आणि रियाचा मित्र होता. पण कधी-कधी तो रियाशी जरा जास्त जवळीक करायचा. मला त्याला पाहून जलन व्हायची. तो रियावर लाईन मारायचा आणि ते मला आवडत नव्हतं." विराजने स्वराला आकाशविषयी सर्व सांगितले. स्वरा पुन्हा विचारात पडली. तिने पुन्हा तिची पत्र नीट वाचली. त्यामध्ये आकाशचा उल्लेख रियाने केला होता. आकाशचं वागणं बदलत आहे. एकीकडे विराज माझ्याकडे शंकेच्या नजरेने पाहतो, तर दुसरीकडे आकाशचा कटाक्ष शंका येण्यासारखा आहे. मला एकटं वाटतंय. या सगळ्यातून कसा मार्ग निघेल याची मला चिंता वाटते. स्वराने रियाची सर्व पत्र नीट वाचली. म्हणजे रिया फक्त विराजच्या संशयानेच तुटली नाही, तर ती आकाशपासून सुरक्षित राहण्यापासून पण प्रयत्न करत होती. आणि विराज या कंडिशनमध्ये तिला एकटं सोडून नोकरीच्या गावी गेला. आणि मग आकाशने त्या दिवशी तिच्यासोबत, म्हणजे तो अपघात झाला होता की आकाशने तिच्यासोबत. स्वरा आता घाबरली. म्हणजे नक्कीच रियाच्या मृत्यूमागे आकाशचा हात आहे. पण ते आता मला सिद्ध करावं लागेल, स्वरा मनात विचार करत होती. आज स्वरा रिया जिथे राहत होती तिथे जाते. ती पूर्ण घरात आकाशचे काही पुरावे मिळते का ते पाहते. तिला एका जुन्या लॉकरमध्ये एक रजिस्टर मिळतं. ते रजिस्टर उघडून पाहते तर त्यात तिला आकाशच्या नावावर एक सिक्युरिटी कंप्लेंट सापडते. म्हणजे रियाने आकाशविरोधात पोलिसात तक्रार केली होती. पण ही गोष्ट विराजला कशी माहीत नाही? स्वरा गोंधळात पडते. तिला पुढे आकाशचा मोबाईल नंबर मिळतो. स्वरा आता आकाशशी भेटायचं ठरवते. दोघेही एका लायब्ररीमध्ये भेटतात. दोघं समोरासमोर बसलेले असतात. "रियाचा आणि तुझा काय संबंध होता? ती तुझ्यामुळे गेली का?" आकाश हसतो, पण त्याच्या डोक्यात एक उग्रपणा स्वराला दिसतो. "ती गेली, पण त्याला जिम्मेदार मी नाही. तिचा मृत्यू मागे अनेक गोष्टी होत्या. विराजचा संशय, तिचा तुटलेला आत्मविश्वास आणि मी कधीच न व्यक्त केलेलं प्रेम." आकाश स्वराला सांगतो. "तू प्रेम बोलतोस, पण तिला तुझ्या नजरेत वेटी वाटायची." स्वरा रागात बोलली. "हो, मी तिच्यावर प्रेम केलं, पण ती कधीच माझी होऊ शकली नाही. मी तिला त्रास दिला असेल, पण मी तिला मारलं नाही." आकाश भावनिक होऊन बोलला. स्वरा घरी येते आणि विराजला सर्व सांगते. "रिया एकटी पडली होती विराज. त्या दिवशी तू तिचा हात धरून तिला थांबवायला हवं होतं. तिच्या मृत्यूचं कारण कोणी एकटंच नाही. तू, आकाश आणि तिचा एकटेपणा सगळं मिळून ती तुटली होती. ती खचून गेली होती. मी तिच्यावर प्रेम केलं, पण तिला समजलं नाही आणि आज मला तुझं प्रेम मिळत आहे. पण मी आज तिच्या आठवणीतून मोकळा होऊ शकत नाही." सुरा गच्चीवर विराजसोबत हातात रियाची डायरी घेऊन वाचत बसलेली असते. ही तीच डायरी असते जी वाचून स्वराला आकाशबद्दल माहीत झालेलं असतं. आज आपण रियाला मुक्त करूया. तिची डायरी, तिची आठवण यांना शांतता देऊया. ते दोघं त्या डायरीला दिवा लावून गंगेत विसर्जन करतात. त्या तुमच्या दोघांच्या अपूर्ण प्रेमकथेला पूर्णविराम आता इथं लागला आहे. पण आपलं नातं नव्याने सुरू करू शकतो ना विराज? "हो स्वरा, तू माझं भविष्य आहेस. रिया माझा भूतकाळ होती. पण मी तुला आता नक्कीच शांत ठेवायचा प्रयत्न करेल." विराज स्वराचा हात हातात घेत होता. आजपासून स्वरा आणि विराज यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली. आणि ते दोघं त्यांच्या बेडरूममध्ये खूप वेळ त्या फुलांच्या छताखाली एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते. आणि स्वरा तृप्त झाली होती. तिला तिचं हक्काचं प्रेम आता स्वतःहून मिळालं होतं. तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली कथा? स्टोरी आवडली असेल तर एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा. भाग लेखिकेचा स्वलिखित भाग आहे. त्यामुळे कोणीही कथा कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. असं केल्यास कायद्याने कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. व्हिडिओतील पात्र, घटना यावर फक्त आणि फक्त लेखिकेचा हक्क आहे. कथेतील पात्र, संवाद, घटना काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी त्याचा कसलाही संबंध नाही याची सर्वांनी खात्री करून घ्यावी.